नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी झालेल्या पेपराचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये. तर आपण या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. टोटल 10 प्रश्नपत्रिका आहेत. तर ही दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे. मागाला व्हिडिओ पाहिला नसला तर आपण ते व्हिडिओ पाहायचा आहे. प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची किती प्रादेशिक खंडपीठे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो तीन खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाची. प्रश्न दुसरा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न दुसरा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दीपकर दत्ता. प्रश्न तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न चौथा, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय किती आहे? प्रश्न चौथा, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 62 वर्ष आहे. प्रश्न पाचवा, PIL चे पूर्ण रूप काय आहे? प्रश्न पाचवा, PIL चे पूर्ण रूप काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो जनहित याचिका. प्रश्न सहावा, भारतात किती राष्ट्रीय उद्यान आहेत? प्रश्न सहावा, भारतात किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 104 भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न सातवा, T20 विश्वचषक 2021 कोणी जिंकला? प्रश्न सातवा, T20 विश्वचषक 2021 कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषक 2021चा जिंकला आहे. प्रश्न आठवा, ज्याने मिस युनिव्हर्सल 2021 जिंकला ते कोण आहे? प्रश्न आठवा, ज्याने मिस युनिव्हर्सल 2021 जिंकला आहे ते कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो हरनाज संधू. प्रश्न नववा, पॅलरचे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. प्रश्न नववा, पॅलरचे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो अंधार. प्रश्न दहावा, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे? प्रश्न दहावा, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो माऊस. प्रश्न 11, UPI चे पूर्ण रूप काय आहे? प्रश्न 11, UPI चे पूर्ण रूप काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे उत्तर आहे UPI चे. प्रश्न 12, शुद्ध शब्द ओळखा. प्रश्न 12, शुद्ध शब्द ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पारितोषिक. प्रश्न 13, खालीलपैकी कोणता शब्द तेलंगणातून मराठीत आला? प्रश्न 13, खालीलपैकी कोणता शब्द तेलंगणातून मराठीमध्ये आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो चिल्ली पिल्ली. प्रश्न 14, विषम शोधा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद. प्रश्न 15, योग्य स्पेलिंग शब्द शोधा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रतिजापत्र. प्रश्न 16, मूळ संख्या ओळखायची आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 43. प्रश्न 18, पायचे अनेक वचन काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पाय. प्रश्न 19, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या यावी? 1, 4, 9, 16, 25, 7 बरोबर किती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 36.
प्रश्न 20वा, कोणत्या भारतीय खेळाडूंनी धिंग एक्सप्रेस असे टोपण नाव देण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हिमा दास. प्रश्न 21, जो ज्ञानपीठ पुरस्कार 2021चा नुकताच विजेता कोण आहे? प्रश्न 21, जो ज्ञानपीठ पुरस्कार 2021चा नुकताच विजेता कोण आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब. एक आहे 56वा नीलकमी फुकन आणि दुसरा आहे 57 दामोदर मोझो. हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की नेक्स्ट प्रश्नपत्रिका पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल.